तुम्ही मासे आवडीनं खाता का? आणि तुम्हालाही वाटतंय का की आपल्या आवडीचे मासे हे एकाएकी महाग झालेत, काही काही तर मिळेनासे झाले? यातल्या काही प्रश्नांची उत्तरं हो अशी असतील तर हा रिपोर्ट पूर्ण बघा, कारण यातल्याच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी यातून प्रयत्न करणार आहे. याला निमित्त आहे ते सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाचा आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या चिंतेचा. समुद्रातनं मासे हे खरंच गायब होत आहेत का, या प्रश्नापासून सुरुवात करूया. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघता. ते राणी मासा नाही, ते पाकट नाही, कमीच झालं दर्यामध्ये. हे पर्सनवाले असतात ना, लाईटवाले, ते हकवतात मच्छी, पळवतात. दुसरं काय नाही. आणि छोटे मच्छीवाल्यांना कसं मिळत ना, ते त्यांचं मोठं ग्राउंड असते ना असं. हलवा केवढा मोठा, आता हलवे दिसत पण नाही. हलवे दिसत पण नाही. काय हलवे इथे दिसत पण नाही. अच्छा, एवढे मोठे हलवा असायचा. आता कायच नाही. बाकीचे पण बरेच मासे कमी झाले का हो? पहिले हो, तुम्ही यायचे ते? पहिल्यासारखे नाहीच आहेत. ह्या राण्या आम्ही हम्म. मी 20-22 वर्षाची असेल तेव्हा ह्या राण्या एवढ्या मोठ्या मोठ्या होत्या अच्छा, हा. विकायला. हा. आमच्या लग्नाच्या आधी आम्ही स्वतः विकायचो. याच्या एवढ्या मोठ्या मोठ्या होत्या हा. त्या. आता तशा राण्या 20 राण्या असल्या तरी पण त्या कितीला जातात? 2000ला, 2200ला, 20 राण्या. 1800ला, हा, हा. 1500ला अशा जातात. अच्छा. आता ते बघायला एवढं नाही, कधीतरी 1-2 निलाव निघतात. पहिली स्वस्त होती, हा. आता महाग होत चालली. कशामुळे ते कमी झाली? मच्छी समुद्रात मच्छी मालच कमी येतोय. पहिला खूप माल यायचा, आता खूप कमी झालंय. सगळेच मच्छी कमी झाले, सगळीच कमी झाली. सगळेच कमी. कुठलीच नाही अशी नाही, सगळीच कमी. पहिल्यात मे महिन्यामध्ये चिक्कार मच्छी मिळायची आम्हाला, पण आता ती पण अर्धी नाही मिळत. यातल्या काही प्रतिक्रिया या मासेमारी बंदी लागू होण्यापूर्वीच्या आहेत. आत्ता माझ्या मागे मुंबईतलं रिकामं पडलेलं ससून डॉक तुम्ही बघताय. तर गेल्या काही वर्षामध्ये या समुद्रामधनं काही प्रकारचे मासे हे एकाएकी गायब झाले, तर काही मासे हे इतक्या कमी प्रमाणामध्ये मिळू लागले की ज्यामुळे ते सर्वसामान्यांना परवडत नाही. आत्ताचा रेट माझ्या हातातील लक्ष्मी आहे. खोटं बोलणार नाही, 1000 रुपये किलोने आणले. आणि ही पापलेट आणली 1500 रुपये, 1400 रुपये किलोचा भाव लावला. म्हणजे विचार कर, ही जवळ 700-800 रुपये किलोवाली पापलेट आज 1400, म्हणजे डबल भाव. सुरमई एवढ्या मोठ्या मोठ्या केवढ्या सोडस्या मिळायच्या, त्या पण आता 2000ला, 1500ला एक एवढूशी. मी आता 4 ठिकाणावरून आलो. मच्छीच आहे, त्याच्यापेक्षा मटण घेतलेलं परवडले. अच्छा, एवढी महाग झाली. एवढी महाग झाली. बरोबर आहे. म्हणजे पहिलं आम्ही कसं 400-500 पर्यंत घ्यायचो सुरमई, पण आता तिची किंमत 700-800 रुपयाने झाली आहे थोडी. बोंबील पण ना, पहिले आम्ही घ्यायचो 100ला 10-12 यायचे, आता 100ला 5च येतात. काय विलाज नाही. 60 वर्षे 4 आण्याच मावर मिळत होते. एवढं चाराण्याचं एवढं मावरा देत होते. मावर भेटत होतं नाकोच. आता चाराण्यात दिसत आता नाही. नाको एक पण नाही राहिला. यामागचं कारण थेट आणि सोपं आहे. गेल्या कित्येक वर्षामध्ये या समुद्रावरचा ताण वाढ. समुद्र तेवढाच आहे, पण त्यातनं मासे पकडणं हे कित्येक पटींनी वाढलं आणि त्यामुळे मासे कमी होत गेले. याच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत यावेळी सरकारनं 2 महिन्यांची असलेली बंदी आणखी 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतलेला. म्हणजे जी बंदी 1 ऑगस्टला उठणार होती ती आता 15 ऑगस्टला उठणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट नंतरच बोटी प्रत्यक्षामध्ये समुद्रात जाऊ शकणार आहेत. सरकारनं हा निर्णय घेत असतानाच इशारा दिलेला आहे की जर का बोटी समुद्रामध्ये गेल्या तर कारवाई केली जाईल आणि त्यामुळे या बंदीचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा सरकारकडनं करण्यात आलंय. अर्थातच याला काहींनी याचं स्वागत केलंय, तर काही याच्या विरोधात आहे. याच्या पुढे आमचा फायदा आहे, कारण मासे मिळतील, आम्हाला 4 पैसे मिळतील. असं व्यापारी आहेत जे बोटवाले, त्यांचाही 4 पैशाचा फायदा होईल ना. आज एका फिशिंगला त्यांना 10-10 लाखाचा खर्च. एका फिशिंगला मोठे टॉलर आहे, 5 लाखाचा बर्फ, डिझेल आहे, खलाशी आहे, त्यांना जेवण खावण हा कुठनं सोड. आज जर 10 लाखाचा खर्च करून गेला आणि रिकामी आला, मग त्याच्या जीवाला काय वाटेल? आमची स्वतःची बोट नाही, पण आपण दुसऱ्यांचा पण विचार करत, ते बिचारे काय खातील? याच विषयावर आज तुम्ही बघताय प्रत्येक बोट थांबलेली आहे. कारण का
आता त्यांचे जवळ दिवस आलेले आहेत जाण्याचे, कारण का 2 महिने जेव्हा घरी बसतो बोट मालक, त्याला आकृती वाटते की काय घरात बसून होणार आहे. तर त्याकरता घरात आज एवढा परपंच चालवायचा, कारण का सगळे त्याच्यावर उदरनिर्वाह करत आहेत. तर त्याच्यामुळेच आमची एवढीच विनंती आहे सरकारला आणि केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला की खरोखर आमचे जे कोळ्यांचे जे काय मागणी आहेत ते खरोखर तुम्ही करा. एक सूर बाजूचा आणि एक सूर विरोधाचा असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात यामुळे नेमकं काय होणार आणि हे का महत्वाचं आहे याची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. समुद्रावरचा भार हा निर्णय कमी करू शकतो का हे बघावं लागेल. तर जर पाऊसच आपला जर पुढे सरकत असेल, पावसाचा हंगाम जर पुढे सरकत असेल, तर त्याचा परिणाम माशांच्या प्रजननावरती होतो आणि त्यामुळे त्यांचा जो पूर्वीचा जो काही प्रजनन काळ होता त्याच्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. तर मग आता जर आपली ही जी मासेमारी बंदीचा कालावधी थोडासा जर आपण वाढवला तर त्या माशांना प्रजनन करण्यासाठी एक योग्य काळ मिळेल. ज्यांनी कोणी केलेलं नसेल किंवा ज्या माशांमध्ये प्रजनन होण्याची अजून शक्यता आहे त्यांना एक तो कालावधी मिळेल आणि त्याचा परिणाम आपल्याला सकारात्मकरित्या पुढच्या मासे परत ह्याच्यामध्ये हंगामामध्ये मिळण्यावरती दिसून येऊ शकतो. तो तेवढाच पिरियड आहे ज्या पिरियडमध्ये माशांना काही प्रमाणात विश्रांती मिळते आणि मच्छीमारीपासून होणाऱ्या ताणापासून विश्रांती मिळते. आणि जर असं असूनही आपल्याकडे अतिरिक्त मच्छीमारी आता दिसू लागलेली आहे, तर आपण जर विचार केला की जर हा बंदीचा काळ नसता मेकॅनाइज फिशिंगसाठी तर केवढा ताण पडला असता. तो त्याच्यामुळे तो फारच जास्त असता आणि आता आपण खूप वाईट सिच्युएशनमध्ये असतो. त्याच्यामुळे ही जी बंदी आहे ती गरजेचीच आहे. खूप जास्त फिशिंग होते. आज समुद्र हा फिश आपल्याला देतोय आजपर्यंत, परंतु ते समुद्रातलं फिश कुठेतरी संपणार आहे आज ना उद्या. ते वाढण्यासाठी काय सरकारकडनं प्रयत्न होत आहेत किंवा आपल्याकडनं काय प्रयत्न होत आहेत, आपण आपले रोल पण निभावत नाही आहेत. येणारी फिश ती सुद्धा आपण त्याच्यातून जो व्यवसाय होतोय तर तो कमी पडतोय आज. म्हणजे मासळी पूर्ण कमी होत चालली, त्यामुळे ते खूप कमी होत चाललंय. सरकारचा हा निर्णय जरी मच्छीमारांच्या हिताचा असला आणि भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी सुद्धा यातल्या काही त्रुटींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण काहींना असं वाटतंय की यातही काही पळवाट आहेत आणि त्यामुळे काहींचा फायदा आणि काहींचं नुकसान होणार आहे. अरे आम्हाला हा निर्णय चांगला वाटला, पण याचा फरक काय होते ते बघूया. मेन काय आमच्या नेटच्या बोटी बंद करा. आम्हाला छोट्या बोटीना मासे कमीच मिळतात. नेटच्या बोटी सर्व असा गोळा करून सगळी मच्छी घेऊन जातात. मग आम्हाला काय मिळते आणि दर वाढले का तुम्ही दर वाढले नाही, दर वाढणार ते आम्हाला का खाणार काय, असं म्हणजे त्याच्यात भागणार काय असं आहे. नाही इतर मोठे बोट्यांचे पण आमचेच मच्छीमार आहेत, आम्ही काय वेगळे नाहीत. पण आज ते त्यांच्या परीने धंदा करतायत, 12 नॉटिकलच्या बाहेर जात आहेत, तेही मासे मारत आहेत. कारण का तेही 15 ऑगस्टच्या नंतरच चालू करणार आहेत. पण एवढंच आहे, जे काय आता हे जे मच्छीमार लोक आहेत आता पाण्यात जास्त भरोसा ठेवून चालत नाही, कारण का पाण्यातच मासे आता मिळतच नाही. त्याच्यामुळे केंद्राला एक तेच विनंती आहे की तुम्ही 2 महिन्याचा जो रोजगार आहे तो अनुदान तो द्यायला पाहिजे मच्छीमारांना, हेच माझी विनंती आहे. मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्या कारणाला समोर ठेवून 15 दिवसांची अधिकची मासेमारीवरची बंदी करण्याचा निर्णय घेतला त्यातनं जर का पळवाटा शोधला गेला तर मात्र मूळ उद्देश साध्य होणार नाही हे उघड आहे. कारण परदेशात मध्ये सुद्धा अशा पद्धतीनं मासेमारीवरच्या बंदीचा काळ वाढवून त्या ठिकाणी माशांची पैदास वाढवण्याचे प्रयोग झालेले आहेत. पण केव्हा जेव्हा हे प्रयोग कठोरपणे अंमलात आणले गेले आणि त्याची दीर्घकालीन अंमलबजावणी केली गेली. कॅनडामध्ये न्यू फाउंडलँड नावाचं बेट आहे, तिकडे कॉड माशाची मच्छीमारी होत होती आणि अतिरिक्त मच्छीमारीमुळे ते खूप कमी झालेले होते. पण तेव्हा कॅनडा सरकारनी आणि न्यू फाउंडलँड सरकारनी काही वर्ष कॉड मच्छीमारीवर बंदी घातली होती आणि त्याच्यामुळे हे जे कॉड मच्छी आहे त्यांची संख्या रिकवर होण्यात पुन्हा जरा वर येण्यात मदत झाली. आता भारतासारख्या देशाला जो उष्णकटिबंधीय आहे, जो विकसनशील आहे, त्यासाठी अशी काही वर्ष मच्छीमारी थांबवणं शक्य नाही. पण आपण हेही बघतोय की आपली मच्छीमारी कित्येक पट वाढलेली आहे
उदाहरणच घ्यायचं झालं तर 1950च्या दशकात साधारण 5,000 मेकनाइज बोटी आपल्या भारताच्या किनारपट्टीच्या समुद्रात होत्या. आज त्यांची संख्या 60,000च्या वर आहे. त्याच्यामुळे कित्येक पटीने मच्छीमारी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे अतिरिक्त मच्छीमारीसारखे गोष्टी होत आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना आळा घालण्यासाठी काही प्रमाणात बंदी किंवा काही प्रमाणात विश्रांती मच्छीमारीला देणं गरजेचं आहे. आपल्याला या प्रश्नाकडे फक्त मासेमारी करणाऱ्या समुदायाचा प्रश्न किंवा मासे खाणाऱ्या खवय्यांचा प्रश्न म्हणून पाहता येणार नाही. कारण महाराष्ट्रासारखं राज्य ज्याला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेला आहे, त्या राज्याचं अर्थकारण सुद्धा या मासेमारी व्यवसायाशी जोडलं गेलेलं आहे. राज्यातली एकूण सागरी मच्छीमार लोकसंख्या 3,86,259 इतकी आहे. महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवरील जिल्ह्यात 87,717 कुटुंब अशी आहेत ज्यातील किमान एक सदस्य सागरी मासेमारी किंवा त्याच्याशी संबंधित व्यवसायात गुंतलेला आहे. मत्स्य उत्पादनाची वर्षनिहाय तुलना केली तर 2021-22 मध्ये 4,33,000 मेट्रिक टन उत्पादन झालं. 2022-23 मध्ये 4,46,000 मेट्रिक टन उत्पादन झालं. 2024-25 मध्ये 4,63,000 मेट्रिक टन उत्पादन घेतलं गेलं. सरकार आणि मच्छीमार यांच्या जोडीनंच मासे खाणाऱ्यांनी सुद्धा यामध्ये काही करण्यासारखं आहे का? तर नक्कीच. ते म्हणजे मासे खाताना माशांविषयीची थोडी समज वाढवणं. जेव्हा आपण गाभोळीवाले मासे पकडतो तेव्हा त्या गाभोळी म्हणजे त्या माशाच्या पोटामध्ये लाखो करोडो अंडी असतात आणि या लाखो करोडो अंड्यांमधून जरी आपण धरून चाललो की बाबा 80% तरी त्यातले सर्वाईव्ह होतील, म्हणजे आपल्याला 80% तरी पिल्लं मिळतील की जी पुढे मोठी होऊन परत मासेमारांना नवीन हंगामामध्ये ती मिळणार आहेत. तर ह्या दोन्ही ह्या गोष्टींचा विचार करून मासेमारांनी सुद्धा आणि मत्स्यप्रेमींनी सुद्धा, सरकार तर आपल्या परीने प्रयत्न करते, म्हणजे आपण मासेमारी बंदी करतो जी ॲक्च्युली आपल्याकडे पूर्वापारच होती, म्हणजे आपल्या पूर्वजांनीही हे ठरवून दिलं होतं की पावसाळ्याच्या काळामध्ये मासे खाऊ नयेत. तर त्याचं मुख्य कारण तर हेच होतं. तर ह्या सगळ्याचा जर विचार केला तर सरकार जसं प्रयत्न करतंय तसंच त्याला मासेमारांनी आणि मत्स्यप्रेमींनीही आपली साथ दिली पाहिजे. जे मासे विणीच्या हंगामात आहेत, जे मासे प्रजनन करताय आहेत, त्यांच्या प्रजननाच्या काळात जर त्यांनी ते मासे खाणं कमी केलं तर त्या माशांची जी मागणी असेल ती कमी होईल आणि त्याच्यामुळे मासे जे पकडले जातात, कमी मागणीमुळे ते मासे पकडले जाणार नाही. पण आता तुम्हा आम्हासारख्या लोकांना कसं कळणार की कुठल्या माशांचा विणीचा हंगाम कुठला आहे? तर त्याच्यासाठीच आम्ही आणि माझ्या काही सहकार्यांनी नो युअर फिश नावाचं एक कॅलेंडर बनवलेलं आहे. ते कॅलेंडर तुम्हाला सांगतं की कुठल्या महिन्यात कुठले मासे खावेत आणि कुठल्या महिन्यात कुठले मासे खाऊ नयेत, जेणेकरून तुमच्या खाण्यामुळे जो ताण पडणार आहे तो कमी होईल आणि आपण जे मच्छी खाणारे लोक आहोत ते पण अतिरिक्त मच्छीमारीला आळा बसवण्यासाठी एक खारीचा वाटा उचलू शकतो. मासे आवडीनं खाणाऱ्यांचा एक प्रॉब्लेम असतोच. मासे खाण्याची तीव्र इच्छा झाली की मासे खाल्ल्या वाचून आणि तृप्तीचा ढेकर दिल्या वाचून मन शांत होत नाही. याचा लोड जसा मासे खाणाऱ्यांच्या खिशावरती येतो तसाच हा लोड समुद्रावरती सुद्धा येतो, हे लक्षात घ्यावं लागेल. सरकारनं कितीही बंदीचा काळ वाढवला किंवा मच्छीमारांनी सुद्धा कितीही तो प्रामाणिकपणे पाळला तरी सुद्धा थोडीशी समज ही मासे खाणाऱ्यांनी खवय्यांनी सुद्धा दाखवायला हवी. तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगाच आणि तुमच्या मच्छीप्रेमी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला विसरू नका. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी अमर सकपाळ याने. बोल भिडूसाठी मुंबईतून मी गुरुप्रसाद.